महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर अर्थात पुणे आणि येथीलच सांगून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून कळणारी पुणेरी व्यक्ती सादर करीत आहे नवदुर्गा. प्रवास तिचा. घर असो किंवा देश, अर्थकारणाशिवाय त्याची प्रगती नाही. जेव्हा एखाद्या स्त्रीचे नियोजन कौशल्य आणि अर्थकारणाचा अभ्यास एकत्र येतो तेव्हा ही प्रगती अधिक यशस्वी होते, यात काही शंका नाही. अगदी लहानपणापासूनच ठाम असलेले मत आणि त्याप्रती अपार कष्ट करण्याची तयारी असलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सनदी लेखापाल भाग्यश्री कमलेश पाठक यांचा प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओमार्फत. एक महिला चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि हा जो तुम्ही प्रवास जो सुरू केला तो सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जायला लागलं किंवा या प्रवासाची सुरुवात कुठेतरी शाळेतून कॉलेजमध्ये जाताना एक मनात काहीतरी तुम्ही कन्सेप्ट घेतली असेल की तुम्ही कॉमर्सला जाणार का सायन्सला जाणार, याची CA होण्याची जी बीजा आहे ती कुठे पेरली गेली आणि तो काळ कोणता होता? ओके, आता सगळ्यात पहिले तर ना मी कायमच म्हणजे काय स्ट्रेट ए स्टुडंट वगैरे असं म्हणतात तसं हुशार मुलांच्या शाळेतच मी आणि वाढले की ज्ञान प्रबोधिनीमध्ये मी होते. त्याच्यामुळे सगळ्यांना इतकं खात्री होती की 11वी नंतर सायन्स घेणार आणि मोठी कुठेतरी डॉक्टर होणार, काय न्यूरोसर्जन, कोण म्हणायचं की ही UPSC करेल, असं सगळ्यांचे हे होते. तर पहिले मी जेव्हा कॉमर्सला जाणार असं म्हणले तेव्हाच थोडा घरामध्ये तो ब्रेकिंग द बबल असंच झालं की सगळे असे एकदम हे झाले की नाही नाही तू सायन्सला तर ॲटलिस्ट जा, नंतर पुढं बघू आपण 12वी नंतर. पण अगेन मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये असल्यामुळे आमची मतं इतकी ठाम असतात, आम्ही त्याच्यामागे खूप सारा विचार केलेला असतो. तर त्याच्यामुळे आधी मी ह्याच्यावरती खूप 9वीमध्ये असल्यापासून वगैरे साधारण विचार केला होता की पुढं मला काय करायचं आहे. माझी मोठी बहीण आहे 4 वर्षांनी मोठी, ती कॉमर्सला होती म्हणजे तेव्हा पण. तर तिचा 12वी कॉमर्सचा पण मी अभ्यास बघायचे आणि मला ओव्हरऑल इकॉनॉमिक्स, अकाउंट्स हे सगळे सब्जेक्ट खूप छान वाटायचे. म्हणजे मला ते वाचावं असं वाटायचं, तिच्याबरोबर बसावं असं वाटायचं. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की हां मला हे नक्की आवडेल इथून पुढे करायला. म्हणून मग 11वीमध्ये मी खरं तर हट्टाने आणि आईवडिलांच्या अगदी निरीच्छेने कॉमर्स स्ट्रीमला गेले होते. त्यांना खूपच वाईट वाटलं होतं की आपली डॉक्टर बनणारी मुलगी आता कॉमर्स लाईनला काय करते, असं झालं होतं. पण मग 11वी 12वी कॉमर्स करेपर्यंत थोडं आमचं म्हणजे घरात पण आमच्या खरंच पोषक वातावरण होतं. म्हणजे त्यांनी कधी आमच्या डिसिजन मेकिंगच्या आड नाही आले. मला कळत होतं की ते सगळे अनहॅप्पी आहेत, पण त्यांनी मला तिथनं परावृत्त नाही कधी केलं. तर ना त्या 2 वर्षांमध्ये मी खूप सारे असे करिअर ऑप्शन्स ट्राय केले. मी काही ब्रोकरकडे काही दिवस काम केलं होतं, कारण मला स्वतःला शेअर ट्रेडिंगमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. तर माझ्या काकांनी मला एका ब्रोकरकडे इंट्रोड्यूस केलं होतं. मी तिथं जाऊन बसायचे, मला काही कळायचं नाही. त्यांच्या चर्चा त्यांच्या चाललेल्या असायच्या. मी फक्त बघायचे की हे मला आवडेल का, हे मला रोज इथे कामावर जायला आवडेल का, असा मी अंदाज घेत होते. मग माझ्या बाबांनी मला एका लॉयरकडे नेलं की तू हे बघ, हे पण फील्ड आहे CSचं. त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांनी मला खूप सारे ॲव्हेन्यूज तसे अवेलेबल करून दिले होते. आणि आमच्या पण शाळेमधनं आम्हाला बराच अगदी आत्तापर्यंत मला भरपूर गायडन्स आहे माझ्या शाळेचा. तर थोडेशी सिनियर्स जे तेव्हा पण होते तर त्यांच्याकडे पण आम्ही विचारणा करायचो की मग तू कॉमर्सला आहेस, मग तू पुढं काय केलंस, तू हेस. मग तेव्हा आम्ही दल घ्यायला जायचो शाळेमध्ये. तर काही पालक यायचे. तर मी म्हणजे खूप ओपन होते ह्या सगळ्यासाठी. आणि मी हा खूप वेल चोजन डिसिजन आहे की हा मला 100% मला CA बनायचं हे मला माहिती होतं. CA करताना तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करायला लागला असेल, तो कोणत्या प्रकारचा त्याग होता आणि तो त्याग केल्यानंतर आत्ता जे तुमचं अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट बघितल्यानंतर तुम्हाला तो त्याग जो केला त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं? आता त्याग म्हणजे मी खरं सांगू का, खूप पहिले तर मोठा विषय आहे. ते त्यावेळेचे छोटे छोटे हिरमोड असं आपण म्हणूया की 4 मैत्रिणी पिक्चरला जात आहेत, तिथे मला जाता येत नाही आहे. किंवा कोणीतरी पार्टी आहे, बड्डे पार्टी, ती माझी मिस झाली आहे. तर म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या आपण केल्याच पाहिजेत. आणि हे म्हणजे आमच्या घरनं पण आम्हाला खूप असं फीड केलं होतं की जर का CA करायचं असेल ना तर मग असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तोंड पाडून बसायचं नाही. किंवा मी जेव्हा आर्टिकलशिपला होते तेव्हा Day 1ला माझ्या सरांनी पण मला सांगितलं होतं की लग्न, मुंजी, डोहाळ जेवणं हे सगळं तू बोलणार असेल तर इथं जॉब आपण नको करूया. म्हणजे हे इतकं मोठ्यांकडनं सहजपणे आलं होतं ना की पुढची 5 वर्ष सगळं जग तू शटडाऊन करणार असशील समजा जर का, तरच ह्या वाटेकडे जा, अदरवाईज जाऊच नकोस. आणि मला वाटतं कुणाच्याही म्हणजे कुठलंही तुम्ही फील्ड सिलेक्ट करा, ही जी पहिली 5 वर्ष आपण जर का आपल्या करिअरला 100% दिली ना तरच तुम्हाला काहीतरी त्यातनं आउटपुट मिळतं. म्हणजे तुम्ही हे जर का तुमच्या करिअरला दिलंच नाही तर करिअर तुम्हाला काही दिलं अशी तुम्ही का अपेक्षा बाळगता.
त्याच्यामुळे छोटे छोटे एक पिक्चरला गेलं नाही म्हणून मला जर का वाईट वाटणार असेल, किंवा कुणाचं तरी एंगेजमेंट ना मी नाही गेले म्हणून मला वाईट वाटणार असेल, तर मग तुमचं काय तुमच्या करिअरवरती प्रेम आहे? बरोबर. जर का मी आता उद्या ॲक्ट्रेस व्हायचं ठरवलं आणि मग मला जर का असं वाटलं मला आईस्क्रीम खायला मिळत नाही आहे, मग त्याला काय, इट डझंट मेक एनी सेन्स. त्याच्यामुळे हे माझ्या आईवडिलांकडनं पण हे चालू होतं, हे माझ्या सिनियर्सकडनं पण मला हे चालू होतं. अगेन टाईम मॅनेजमेंटचा पण मे बी ह्याच्यामध्ये रोल असेल, की माहिती आहे जर का की उद्या आपल्या 4 तास वेळ वाया जाणार आहे, तर तो आज ऑलरेडी भरून काढला, तर मग त्या 4 तासांचं नुकसान कधीच वाटत नाही आपल्याला. आणि एका वेळेला ना अनेक गोष्टी उलटं करत राहिलं पाहिजे, म्हणजे मग आपली डेव्हलपमेंट पण एकांगी होत नाही, आपल्याला सगळी फील्ड्स पण समजत राहतात, काय आपल्याला नक्की काय हवं हे पण कळत राहतं त्या सगळ्यांमध्ये. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर बरीचशी जी मंडळी असतात ती जॉबमध्ये जातात किंवा तिथे खूप चांगल्या प्रकारचे पॅकेजेस, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर पॅकेजेस मिळतात, पण ते सगळं सोडून तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आला. आणि खरं तर मराठी एका कुटुंब पद्धतीत जे दोघंही नवरा बायको नोकरी करणारे असतात त्यांचा थोडा या स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या कन्सेप्टला थोडासा विरोध असतो. तर याच्यात तुम्ही कसं काय ही वेगळी वाट निवडली की आपण आता प्रॅक्टिस सुरू करूया? बरोबर, काहीतरी असं वेगळं आणि चॅलेंजिंगच करावं असंच खरं म्हणजे डोक्यामध्ये होतं पहिल्यापासूनच. अर्थातच सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की छानपैकी तू जॉब कर आणि लग्न कर आणि जा, असं थोडंसं असतं घरी मिडल क्लास फॅमिलीमध्ये. आणि जास्ती खरंच मी जसं काय म्हणते, मुलींकडे करिअर करायला खरंच खूप कमी वेळ असतो सिरियस करिअर करायला. पण मग हे मी आणि कमलेशने मिळून बसून लिस्ट काढली होती की जॉबचे फायदे काय, प्रॅक्टिसचे फायदे काय, प्रोज अँड कॉन्स दोन्हीचे. आणि आम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आम्हाला पहिली गोष्ट तर प्रॅक्टिसचा हा सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज हा आहे की इन्फायनाईट पोटेन्शियल असतं आपल्याकडे ग्रो होण्याकरता. मला 6 लाखांचं पॅकेज जर का मिळतं आहे तर मी कितीही काम केलं तरी मला 6 लाख रुपयेच मिळतात. इथे मी प्रॅक्टिसला जेवढं देईन तेवढं मला प्रॅक्टिस रिटर्न देत असते. सो हे कुठल्याही व्यवसायात शिरण्यामागचं हेच एक असतं. दुसरी गोष्ट आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मिळते, रुटीन आपल्या ॲडजस्ट करण्याची, किंवा म्हणजे काय म्हणजे आय वॉन्ट टू हॅव इट ऑल असं जर का आपला ॲस्पेक्ट असेल आयुष्याकडे बघण्याचा, तर पहिली गोष्ट प्रॅक्टिस किंवा स्वतःचा व्यवसाय हे त्याला अतिशय एक पहिलं समर्पक उत्तर आहे. अर्थातच हे अतिशय चॅलेंजिंग आहे, कारण एकतर आम्हाला बॅकग्राऊंड काहीच नाही, आमच्याकडे कोणी CA नाहीच आहे पहिली गोष्ट, ना ओकांकडे आहे ना पाटकांकडे, माझ्या नवऱ्याकडे. त्यात प्रॅक्टिसमध्ये तर अजिबातच कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला वाट दाखवणारं पण कोणी नव्हतं आणि त्याला किती पेशन्स लागतो, ते सेट व्हायला किती वेळ लागतं हे समजून घेणारं पण कोणी नव्हतं. तर त्याच्यामुळे आम्ही एक छोटंसं ऑफिस आमचं केलं होतं. अगदी लिटरली एक केबिन होती आणि 2 एक्स्ट्रा खुर्च्या होत्या, त्याच्यावर 2 मुली काम करायच्या. आणि म्हणजे किती वेळा असं पण व्हायचं की खूप लोक आली तर त्यांना बाहेर थांबायला लागायचं त्या मुलींना की त्या खुर्च्या रिकाम्या करण्याकरता. तर इतक्या ह्याच्यामधनं आम्ही आमचं म्हणजे ऑफिस सुरू केलं होतं. एकच प्रिंटर होता, त्याला पण कधी तो ऑपरेट व्हायचा कधी नाही, असं होतं. म्हणजे थोडं वाईट दिवस असतील असं आपण म्हणूयात त्याला. निवडक क्लायंट होते अगदीच. पण जेव्हा आम्ही ठरवलं की म्हणजे आपण 100% ह्याच्यामध्ये शिरायचं आहे आणि हा निर्णय करायचा की ओकॅन असोसिएटची जेव्हा पाटी दारावरती लागली, तेव्हा मग तो जो अभिमान होता ना, स्वतःबद्दलचं पण आपलं एक प्रेम असतं, तर ते इतकं उफाळून अक्षरशः येतं. आणि आपण काय म्हणूयात त्याला, बेभान होऊन त्याच्यामध्ये काम करतो. तर तेवढी सगळ्याची रेडी असेल करायला तर जरूर प्रॅक्टिसमध्ये जावं, नाही तर मग तुमच्यासाठी जॉबचा ऑप्शन चांगलाच आहे. आत्ता तुम्ही जो तुमचा प्रवास सांगितला की एक छोटंसं टेबल ते आज हे एक मोठं ऑफिस जिथे तुमच्याकडे स्टाफ आहे, हा प्रवास तुम्ही जो अनुभवला याच्यात पहिल्या क्लायंटपासून आज तुमच्याकडे जे 400 ते 450 500 जो काय नंबर आहे क्लायंटचा, त्या प्रवासाचा तुम्ही अनुभव काय सांगाल? ओके, पहिले तरी खूपच अवघड असतं. आपण एवढी मोठी डिग्री घेऊन एका खुर्चीत अशा सन्मानाने बसलेलो असतो की अरे मी CA, आता माझ्याकडे लोकांची लाईन लागेल आणि मी एवढी अभ्यास करून इकडे आली, मी एवढी हुशार आहे. तर हा जेव्हा तो भ्रमाचा भोपळा फुटतो ना, त्याचा त्रास सगळ्यात जास्ती होतो की मी जाते ऑफिसला रोज वेळच्या वेळेला आणि माझ्याकडे कोणी रिटर्न भरायलाच येत नाही किंवा मला कोणी भावच देत नाही. तर हे पहिले तर सगळ्यात मोठं दुःख असतं जे पचवावं लागतं. आणि त्याच्याबरोबर आपल्याला आसपासची लोक अशीच बघत असतात आपल्याकडे. मी आधीच सांगितलं होतं, कोणी सांगितलेली प्रॅक्टिस चालू करायला, गप जॉब केला असता आत्ता 6 लाख मिळाले असते. जोपर्यंत आपण एस्टॅब्लिश होत असतो, आपल्याबरोबरचे अगदी इंजिनियर झालेले मित्रमैत्रिणी पण आपल्यापेक्षा तिप्पट चौपटीमध्ये खेळत असतात ऑलरेडी. ते एका अशा स्टेजला आलेले असतात की आपण पदोपदी रोज हा विचार करतो की आपण नक्की चूक नाही ना केली, किंवा एखाद्याने गाडी घेतली अजून तू 2 व्हीलरवर ऑफिसला जाते. एक्झॅक्टली. आणि असं अगदी होतं. एखाद्या मुलीचं पटकनचं लग्न ठरतं. आमच्या मुलींच्या ह्याच्यामध्ये खूप हा म्हणजे काय म्हणूया हौशीचा विषय खरंच लग्न असणं. तर आम्ही जेव्हा तिची सगळी फंक्शन अटेंड करतो तेव्हा पण मनात असं वाटतं की बापरे ही बघ, हिला पॅकेज चांगलं मिळालं, तिचं लग्न झालं, ती आता चालली अमेरिकेला आणि मी काय करते अजून पॅन कार्ड काढते.
मग काय उपयोग शिक्षणाचा, मग काय उपयोग, हे जे सगळं आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं ना, तर स्वतःवरती आधी पहिले विजय आपण मिळवायला पाहिजे, आपल्याच या कन्सेप्टवरती आणि आपल्या निर्णयावरती पहिले ठाम राहायला पाहिजे. याच्या पुढची स्टेज आहे की क्लायंटची आपण जमवाजमव करणं. असं जमवाजमव असंच मी म्हणेन, कारण किती अशी आम्ही ती राखलेत क्लायंट तेव्हाच्या काळात, हे पण आम्हाला माहिती आहे. म्हणजे कितीतरी अपमान गिळावे लागतात, लोक आपल्याला वाटेल तसे बोलतात. आमची वयं खूप कमी होती जेव्हा आम्ही फर्म चालू केली होती तेव्हा. ऑडिट हे असं फील्ड आहे की आम्हाला समोरच्यांच्या चुका दाखवायच्या असतात. एक खूप वर्ष व्यवसाय करणारा साठीचा माणूस आहे, त्याला मी जर का सांगते की नाही तुमची ही पद्धत चुकीची आहे रेकॉर्ड करण्याची, त्याच्याऐवजी तुम्ही असं केलं पाहिजे, तर त्याला पहिला त्याचा इगो हर्ट होतो. इतके वर्ष मी हे करतोय. आणि अगदी मी सदाशिव पेठी पुणेकर मुलगी असल्यामुळे मला तर हे वाक्य कसं फॉर्म करून त्याला सांगू इथपासनं मी माझ्या मनाची पहिले तयारी केली की चूक त्याला दाखवायची पण कशी की ती त्याला चूक वाटली नाही पाहिजे, शांतपणे कसं सांगता आलं पाहिजे. सो हे खूप छोटे छोटे बदल आम्ही आमच्या आधी पहिले स्वभावामध्ये केले. आणि मला असं आठवतं की एक काळ असा होता म्हणजे की जेव्हा माझ्याकडे खरं ऑफिसच नव्हतं, कुठलंही ऑफिस नव्हतं. हे जे आत्ता तुम्ही मोठं ऑफिस बघताय हे तेव्हा रेडी होत होतं, त्याचं पेंटिंगवरचं काम चालू होतं. आणि आमच्या घरी आमच्या बाहेरच्या 2 खोल्यांमध्ये, आमचं पण 1 BHK फ्लॅट आहे, तर 2 खोल्या आम्ही आमच्या ऑफिसला दिल्या आणि एका खोलीमध्ये आम्ही राहायचो 2 जणं. तर त्याच्यावरती पण खूप लोकांनी अगदी दया आमच्यावरती दाखवली की ह्यांचं बिचाऱ्यांचं किती अधोगती होते. पण अगेन काळच सगळ्याचं उत्तर असतं. आणि आमचं मोठं छान ऑफिस परत तयार झाल्यावरती तीच लोक परत आमच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन आले की अरे वा वा वा, नाव काढलं भाग्यश्रीनी, अशा प्रकारे. तर म्हणजे मी असंच हेच म्हणते, आत्मविश्वास हा सगळ्याचा पाया आहे असं मला वाटतं की आपल्या प्रत्येक निर्णयावरती आपण स्वतः पहिली गोष्ट ठाम असलं पाहिजे. लोक आपल्याला हसतातच आणि हसतातच, अगदीच हसतात, बोलतात, उलटं बोलतात, आपली मजा बघत असतात. आपल्या फेल्युअरमध्ये लोकांना आनंद होत असतो खूप जास्ती, आपल्या जवळच्याच अगदी, आणि ते सुद्धा. पण आपल्यामध्ये विश्वास असेल खूप जास्ती, तर मला असं वाटतं की आपण हे सगळं, छोटे ते खूप प्रश्न ह्या सगळ्यापुढे, ते आपण आरामात ओव्हरकम करू शकतो. सो आम्ही असे पर्सनल रिलेशन्स खूप मेंटेन केल्यामुळे ते एक मला आमच्या यशाचं माईट बी गमक असू शकेल असं वाटतं. कारण ज्या प्रकारे आमच्या फर्मची एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली की लिटरली एक माणूस आला तर त्याची फॅमिलीचे रिटर्न तो घेऊनच येतो पुढच्या वेळेला, हे आम्ही कायम ऑब्झर्व केले. म्हणजे हा फक्त आमच्या कामाबद्दल विश्वास असेल असं मला वाटत नाही, ओव्हरऑल आम्ही त्यांना त्यांच्या घरातले वाटतो असं पण, म्हणजे खरंच मला असं वाटतं. आणि आमच्या आयुष्यातले प्रत्येक बदल क्लायंटनी खूप छान प्रकारे स्वीकार केले प्रत्येक वेळेला. तर मला असं वाटतं की महिला पण आजकाल महिलांच्या इतके हातात हात घालून घट्ट उभ्या आहेत ना की सगळ्या मिळून आम्ही खूप छान प्रकारे वर येऊ शकतो. CA सुद्धा मी सांगते, आमच्या वर्किंग वुमन CA महिलांचा पण एक ग्रुप वेगळा आहे की आम्ही एकमेकींना असे माहिती एक्सचेंज करत असतो किंवा कुठलं छान वर्कशॉप असेल तर ते सांगतो, की पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा असं सांगतो की अरे इथे कुठेतरी मॅरेथॉन आहे, आपण सगळ्यांनी मिळून जायचं का. तर जे पूर्वीचं अगदी हे जे मोठं वाक्य ना की बाई ही बाईची शत्रू असते, इतकं आता राहिलेलं नाही असं मी अगदी नक्की सांगेन. आम्ही सगळ्या जणी एकमेकांच्या हातात हात घालून घट्ट उभे आहोत आणि आम्ही सगळ्या मिळून वर येणार. आणि जसं ते म्हणतात एक मुलगी वर आली की एक अख्खं कुटुंब वर येतं, त्याच्याप्रमाणे आमचा स्टाफसुद्धा सगळ्या महिलाच आहेत. आणि अगदी पहिल्या म्हणजे अगदी किती ग्रॅज्युएशनला असलेल्या मुली पण आमच्या इथे काम करून करून त्यांची छान फॅमिलीमध्ये लग्न झाली आहेत. त्या आता त्यांची मुलं घेऊन येतात की ह्या माझ्या मॅम, मी इथं बसायची, हा माझा PC, मग ती त्यांची PCवरनं एकमेकींची होणारी भांडणं वगैरे वगैरे असे आमचे गेट टुगेदर्स पण इथे होतात खूप सारी. सो पर्सनल टच हे आमच्या प्रॅक्टिसचं दुसरं एक मी असं यश नक्कीच म्हणेन, डेडिकेशन सोबतच. तुम्ही आत्ताच्या नवदुर्गांना काय एक सल्ला द्याल की आत्ता ज्या तुमच्याकडे हा इंटरव्ह्यू बघून ज्या इन्स्पायर होतील, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की त्यांनी कसं येत्या काळात कशा सिच्युएशनला फेस केलं पाहिजे? ओके, सगळ्यात पहिले तर तुमच्या स्वप्नांवरती पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वप्न खरी होतात, मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही जो एकदा फर्म स्टँड घ्याल ना, तर थोडंसं मी म्हणेन की त्यांच्या आसपासच्या लोकांनी पण थोडं त्यांना फुलू द्या. जर का एक मुलगी, एक बाई, तुमच्या घरातली एक आई बहीण काहीतरी करू इच्छिते, तिच्या मागे उभे राहा, ठामपणे उभे राहा, 100% विश्वास द्या. दरवेळेला काही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीनी असलं पाहिजे असं काही नाही, ती असतेच, ती प्रत्येकाच्या मागे असते, ती नवऱ्याच्या मागे राहील उभी, ती मुलांच्या मागे उभी राहील. पण सगळ्यांनी मिळून जर का आपण तिला थोडासा सपोर्ट दिला, तिला थोडंसं समजून घेतलं, प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःची अशी एक ऊर्जा असते, अतिप्रचंड ऊर्जा असते, त्याला थोडंसं आपण एक चांगलं चॅनलाइज केलं समजा जर का, तर ती खरंच इतिहास घडवू शकते. स्त्रियांच्या करिअरमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज असतो की आमचा 10 डगरींवरती पाय असतो कायम आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. मला एक चांगली आई होण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला चांगली पत्नी होण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला घरच्या सगळ्या सणवारांमध्ये इंटरेस्ट आहे, सगळा उत्साह आहे. तर थोडंसं या सगळ्याला समजून घेतलं की ही बाई खूप गोष्टी करून आपल्यापर्यंत इथे या खुर्चीमध्ये येऊन बसते आपल्या शेजारी येऊन, तर तिला पण एक थोडं छान पाठबळ मिळतं.
ती पण थोडं पुढे येण्याचा तिला अजून एक उत्साह येतो. तर सगळ्यांनीच तिला थोडंसं समजून घ्यायला काही हरकत नाही याच्यामध्ये. आणि सगळ्यात मूळ तर हेच आहे की तिने तिच्या स्वप्नांवरती ठामपणे विश्वास ठेवला पाहिजे आणि जे आपल्याला पाहिजे ते नक्की मिळवलं पाहिजे आणि स्वप्न खरी होतात. धन्यवाद तुम्ही पुणेरी व्यक्ती या यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तुम्ही अशीच यशाची उत्तुंग शिखर सर करत राहा ही आमची सदिच्छा. धन्यवाद.